अचलपूर शिंदे बुद्रुक ग्रामपंचायतीत आणखी एक निष्काळजीपणा समोर आला. विकास कामे असली तरी आता लोकांचे जीवन धोक्यात येत आहे. सरकार विकास प्रकल्पावर आणि जलजीवन मिशनवर लाखो रुपये खर्च करत असताना शिंदे बुद्रुक ग्रामपंचायत ग्रामस्थांनी पाणीचा पुरवठा करू शकत नाही. त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांसाठी पाण्याची कोणती व्यवस्था केली नाही. अखेर नागरिकांनी या समस्येवर उपाय शोधला. पाण्याच्या कमतरतेचा सामना करत शिंदेतील 8 ते 10 रहिवाशांनी एकत्र येऊन संबंधित भागात बोरवेल खोदले, जे त्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करत असतात. संपूर्ण गावात एकूण 70 स्वतःचे खोदलेले बोरवेल आहेत, ज्यासाठी नागरिक स्वतः वीज बिल आणि देखभालचा खर्च करतात. वार्ड क्रमांक 2 मध्ये एका स्वतःच्या मालकीच्या बोरवेलजवळ एक गटार बांधण्यात आला होता, जो जीर्ण अवस्थेत होता. नाल्याही कमीत कमी 5 वर्षापासून उपसल्या गेल्या नव्हत्या. ग्रामपंचायतीला याबद्दल वारंवार कळवण्यात आले, परंतु कोणी लक्ष दिले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरपंचाचे घर बोरवेलच्या अगदी समोर आहे आणि उपसरपंच देखील त्या वार्डाचे आहेत. तसेच ग्रामपंचायतचे महिला सदस्य जिल्हा कमिटीचे तालुकाध्यक्ष असून वार्डातील विकास काम रखडले. बोरवेलच्या पाण्याचा वारंवार वापर केल्याने 30 नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातील अब्दुल राझिक यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पथरोट आरोग्य मंदिर येथे भरती करून उपचार सुरू आहे. या घटनेवर वार्डातील नागरिकांचे ग्रामपंचायत सदस्य ज्यांना वार्ड नंबर 2 मधून बिनविरोध निवडून दिले, जे जिल्हा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष यांनी आतापर्यंत वार्डात नागरिकांची भेट न घेतल्याने नागरिक रोष व्यक्त करत आहे. तसेच या समस्येचे समाधान लवकरात लवकर झालं नाही किंवा ग्रामपंचायततर्फे गावात पाणी पुरवठा झाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू, असे वार्ड नंबर 2 चे नागरिकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.